पूर्ण चोल कशावरून हिरवी स्पॉट दिसतात ना एकदम फर्स्ट लक्षण आहे प्रायमरी लेवलला. हे बघा याला पण तेल आहे बघा. ही काडी अशी उघडी अशी समजायची काही तेल आहे. तुम्ही बाकीचे फळं बघा एकदम निरोगी. याचं हे पुसून तुम्ही दुसरं फळ जरी लावलं झाडाला जरी लावलं तरी याच्यावर तेल नाही येणार. याला तेल काय म्हणतात काय झालं तेलकट झालं म्हणून याला तेल्या म्हणतात. तुमच्या भागामध्ये तेल्या असणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. पण हा का आला त्याचं कारण आहे तुम्ही इथून मागे तुमच्या जमिनीमध्ये जे केमिकल्स वापरलेले. आता तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही. माती बलवान केली ना पीक पैलवान. आणि पैलवानाला असं कुठं खर्चटलं बिरचटलं पडलं त्याला काय फरक आहे. मग आपण तेलाला पैलवान करायचं का पिकाला. लोक केमिकल मध्ये तेलाला पैलवान करतात. तुम्ही केमिकल फवारा तेला पैलवान करा. आता एवढं वातावरण त्या तेलाला पोषक आहे. झिमझिम झिमझिम यांनी वाढतो की तुम्ही जमिनीमधून जेवढा सेंद्रिय कर्ब वाढवा तेवढं तुमचं नायट्रोजन लेवल कमी. नायट्रोजन लेवल जेवढी वाढणार तेवढा तेल्या पसरणार. तेल्या हा एक जीवाणू आहे आणि जीवाणूला काय आवडतं नायट्रोजन. म्हणजे हे त्याच्यामधलं रहस्य. आता तुम्ही ह्या झाडाचं जर बघितलं तर या झाडाचे पानं चिबरले बासर. हे पानं जे चिबरले ना हे बाई हे 10 दिवस लेट झाला नाही आता याला काय अडचण नाही. हे घाबरण्याचं याला फवारण्या माहिती घाबरायचं कारण 20 मिनिट लागतं मला सॉइल 15 दिवसाला. तुमचं झाड जे आहे चांगलं बनलंय बघा आहे का नाही. आता याला तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय माहिती का जेव्हा तुम्हाला दिसला तिथं काय करायचं हेल्थ फायटर आहे त्याच्यामध्ये 10 ml प्रति लिटर घ्यायचं. त्याच्यामध्ये प्लांट फायटर 10 ml प्रति लिटर टाका. एनर्जी बुस्टर त्याच्यामध्ये 5 ml टाका. स्प्रे करून घ्यायचं एक पंप काम. आणि याला सॉइल चार्जर खाली तुमचं जास्त होत आहे.